मी प्रॉपर खंडेरायवाडी साकूर पठार भागातली आहे। इकडे पोलीस भरतीकडे येण्याचा आधी कल नव्हता। 3 महिने जॉब केला, 2000 रुपये सॅलरीसाठी कंटिन्युटी पाहिजे, सातत्य, प्रयत्न आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास की आपण ही गोष्ट करू शकतो। समजा मी सरस्वती अभ्यासिकेला ऍडमिशन घेतलं, त्यानंतर रॉयल अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं। नमस्कार, मी प्रतीक्षा रामनाथ चाचन। मी प्रॉपर खंडेरायवाडी साकूर पठार भागातली आहे। खरं तर मला इकडे पोलीस भरतीकडे येण्याचा आधी कल नव्हता। आधी मी 12वी नंतर मी बीकॉम केलं। बीकॉम सेकंड इयर पर्यंत मी रेग्युलर कॉलेज केलं। सेकंड इयर नंतर मी CAच्या अंडर जॉब करत होते। तिथे 3 महिने जॉब केला, 2000 रुपये सॅलरी, याच्यावरती मी त्यांच्या हाताखाली जॉब करायचे एक असिस्टंट म्हणून। तिथे पण मला भरपूर अनुभव आला, पण किती दिवस असे काम करणार म्हणून एक काहीतरी स्वप्न पाहिलं आणि आज ते स्वप्न मी सत्यात आणलंय। खरं तर या सर्व गोष्टींमागे माझे वडील, माझे सर्व मित्रमंडळ, माझे असणारे गुरुवर्य, त्यात मला सपोर्ट करणारे सर्व व्यक्ती, सर्वांचं मला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं। मला वाटतं आता 9 महिने कंप्लीट झाले तेव्हा मी इथे पोलीस भरती करण्यासाठी संगमनेरमध्ये आले। प्रथमतः मी सरस्वती अभ्यासिकेला ऍडमिशन घेतलं, त्यानंतर रॉयल अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं। त्यानंतर मी माझे कंटिन्युटी ठेवली। सकाळी 6ला लॅबला, रोज सकाळचं उठून 6ला लॅबला यायचे, सकाळचं 2 तास अभ्यास करायचे, 2 तास झोपायचे। पण जसं म्हणजे मला जसं ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे मी माझं एक टाइम टेबल बनवलं, त्यानुसार मी माझा अभ्यास एक कंटिन्यू ठेवला। रोज एक टॉपिक कव्हर करायचा। त्यानुसार मी माझा अवघ्या 3 महिन्यामध्ये पूर्णपणे सिलेबस कंप्लीट केला। त्यानंतर मी पहिली गोष्ट म्हणजे आमचे लॅबचे शिक्षक, म्हणजे आमचे सर सकाळचं 6लाच लॅबला यावं लागायचं। ते लॅब उघडत नसायचे एवढ्या लवकर, त्यांना उठायचं सर्वात मोठा कंटाळा यायचा। त्यानंतर एक मुलगा इथे लॅबला राहायचा, सकाळचं उठले का त्याला मी पहिली वैताग द्यायचे लॅब उघडण्यासाठी। तो पण कधी कधी मला खूप कंटाळा यायचा। रोज आले की धड 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 नुसता लॅबचा दरवाजाच वाजवत असायचे। सरांनी शेवटी माझ्याकडे चावी दिली। मी मग रोज सकाळचं आले का लॅब उघडायचे। लॅब उघडली का सरस्वती मातेच्या जाऊन पाया पडायचे, माझ्या डेस्कच्या पाया पडायचे, आणि त्याची माझी दिवसाची एक चांगली सुरुवात व्हायची। त्यानंतर मी एकदम म्हणजे काय बोलता, काही दिवस आहे ना खूप असे स्ट्रगल दिवस गेले माझे, म्हणजे खूप कठीण पण काळ आला। काही मध्ये माझे मित्रमंडळ असेल किंवा माझे लॅबचे झालेले नवीन मित्र मैत्रिणी यांनी मला खूप सपोर्ट केला, चांगल्या पण गोष्टीत केला, वाईट पण गोष्टीमध्ये केला। त्याच्याबरोबर मी मस्ती पण तेवढी केली, त्याचबरोबर अभ्यास पण केला। म्हणजे पोलीस होणं एवढं पण अवघड नाहीये। आपण पण सर्वजण पोलीस होऊ शकता, पण पोलीस होण्यासाठी कंटिन्युटी पाहिजे, सातत्य, प्रयत्न आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास की आपण ही गोष्ट करू शकतो। जर स्वतःवर विश्वासच नसेल तर आपण ही गोष्ट कधीच करू शकत नाही। त्याच्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे। मला म्हणजे ज्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरायचे त्यावेळेस खूप कन्फ्युज होते, कुठे फॉर्म भरू, काय करू। मला ह्या गोष्टी थोडा पण अनुभव नव्हता, कधीच मी ह्या गोष्टीकडे असा विचार पण नव्हता केलेला। अगोदर एकदा मी एक एक्झाम दिलेली होती राज्य उत्पादनची, पण त्यावेळेस माझा अभ्यास नव्हता, त्यामध्ये मी फेल झाले। त्याच्यानंतर मी आपलं म्हटलं नाही, आपण ह्याच गोष्टीमध्ये सर्वात जास्त मन लावून करायचं आणि हीच गोष्ट शेवटपर्यंत हे करायची। त्यानंतर मी नवी मुंबईला फॉर्म टाकला, 1300 फॉर्म आले होते तिथे मुलींचे, त्यातून मला 850 मुली सिलेक्ट झाल्या। त्या 850 मुलींमध्ये मी जिल्ह्यामध्ये 3री आहे आज, आणि माझं स्वप्न जिल्ह्यात प्रथम येण्याचं होतं, पण काही कारणास्तव एका मायक्रोसेकंदमुळे मी आज 3ऱ्या नंबरला आहे, नाही तर मी पहिला पण नंबर घेतला असता। पण ठीक आहे, होणं महत्वाचं होतं, ते मी झाले। आणि आज माझ्या बापाच्या, आईच्या तोंडावरती खूप सारं आनंद, ते दुःख, ते काय बोलतात सुखाचे क्षण पाहून खूप आनंद होतोय। आयुष्यात कधीच बापाला रडताना पाहिलं नव्हतं, काल प्रथमतः मी माझ्या बापाला डोळ्यासमोर रडताना पाहिलं। त्यांचे ते आनंद अश्रू पाहून अक्षरशः माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं होतं। खूप म्हणजे हा क्षण आहे ना, खूप म्हणजे खूप आनंदाचा आहे। हा प्रत्येकाच्या आयुष्यात यावा, त्या क्षण आणण्यासाठी प्रयत्न करा, सातत्य ठेवा, एवढंच सांगू इच्छिते। काय मुलं मुली इकडे आले की
फक्त टाइमपास म्हणून येता, काही करती नाही. मी पण पहिले 2 महिने असंच केलं होतं, अभ्यासच करत नव्हते. पण नंतर माझ्या चुका माझ्या लक्षात आल्या. आई-बापांची स्वप्न होती ती पूर्ण करायची होती. मी त्या चुका सुधारून घेतल्या, अभ्यास करायला सुरुवात केली. पण एवढं आहे की मी माझ्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवली. रोजचे 3 ते 4 तास मन लावून अभ्यास करायचा म्हणजे करायचा. 2 तास मज्जा पण मारली. मित्र-मैत्रिणींसोबत फिरले, मस्त गप्पा गोष्टी पण केल्या. सर्व गोष्टी महत्त्वाच्या पण असतात. त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे जेवणाचे वगैरे खूप वांदे व्हायचे. ते पण ॲडजस्ट केल्या. पहिले 2-3 महिने तर खूप वाईट काळ गेला. नंतर नंतर माझे मित्र-मैत्रिणी असन त्यांनी मला साथ दिली. त्यांच्यामुळे आज मी इथे आहे.